हाय फ्रेंड्स, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. बघू शकता साईबाबाचं मंदिर. आज आहे गुरुवार. कळसाचं तुम्हाला दर्शन करू घातलेलं आहे. तर बघू शकता झाडाला फुलं एकदम भरून गेलेली आहेत. आणि इकडे बघा पाऊस तर लगातार चालू आहे. आमच्याकडले नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. आज तारीख 28 तारीख आहे. तर आजच्या तारखेचं 8/2025 म्हणलं तर 28/8/2025ला भरपूर पाऊस आहे. काल गणपती बाप्पा बसलेले आहेत. घरात गणपती बाप्पा आहेत. आणि बघू शकता विजयला ड्युटीला जायचं आहे. 9:45 वाजत आहेत. तर आता ड्युटीला कसं जायचं, तर भरपूर रेनकोट लिहून घेतलेला आहे त्यानं. बघू शकता हे बघा दादा सुद्धा रेनकोट घालून घेतलेले आहेत. का तर इथं दोघं ड्युटी करतात. दोघांना ड्युटीला जावं लागते. त्यामुळे हे बघा असं दादा घालून घेतलेले आहेत रेनकोट आणि विजयचं विजय लिहिलेलं आहे. तर आता दोघं निघालेले आहेत. बघा अशा पावसामध्ये सुद्धा ड्युटीला जावं लागते. इकडे खूप जण म्हणतात की भरपूर पगारी असतात, यांना काय आराम जिंदगी आहे यांची, यांना कशाचं कष्ट म्हणतात. तर बघू शकता अशा पावसामध्ये रेनकोट लिहून जावं लागलेलं आहे. आता इतका पाऊस, दोघांनाही सर्दी भरपूर झालेली आहे, तरी अशा पावसामध्ये आता जावं लागते ड्युटीला. तर तुम्ही सुद्धा बघा का आई गायची आता स्वयंपाक करून घेतलं. तर आम्ही जेवण केले, त्यांनी गरमागरम भाकरी पिठलं जेवून आता निघत आहेत. तर बघा का निघालेले आहेत. आता का तिकडे बाय म्हणत आहे विजय. हे बघा दोघं पण बसलेले आहेत गाडीवर आपल्या आणि जात आहेत आता. तर सगळ्यांना बाय. तर हे बघा पाऊस तर कधी थांबेल मला काही कळत नाही. पावसाचं इथून पूर्ण 2-3 किलोमीटर आहे. आणि घरामध्ये बघू शकता जेवण केलेले आहे त्यांनी. इकडं पावसामुळे तुम्हाला अंधार दिसत आहे. आता आम्ही भांडे गोळा केलो, जेवण झालं यांचं. आणि हे बघा मस्तपैकी आमची घरची देवपूजा झालेली आहे. आणि गणपती बाप्पांची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे. बसलेले आहेत गणपती बाप्पा. मग कसा वाटला माझा मिनी ब्लॉग नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.